हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग संध्याकाळी सुरू होतोय कारण मी निवांत बसून असं तुमच्याशी बोलायचं आहे. तुमची खूप जास्ती रिक्वेस्ट होती या ब्लॉगसाठी, पण मीच आतापर्यंत शूट केला नाही की मला असं वाटत होतं की यूट्यूबवर फार ऑडियन्स नाही आहे, म्हणून म्हटलं जेव्हा ऑडियन्स येईल, जेव्हा लोकांना माझी स्टोरी ऐकण्यात इंटरेस्ट असेल तेव्हा मी सांगेल. पण एनिवे आता जेवढे केवढे आहेत तुम्ही माझे व्हिडिओज बघतात, मला खूप छान वाटतं आणि तुमची रिक्वेस्ट होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला बसलेली आहे. सो आजचा हा व्लॉग असणार आहे आमच्या लग्नाची स्टोरी, की आमचं लग्न कसं कधी जुळलं, आम्ही कसं भेटलो. खूप लोकांना हे प्रश्न असतात, सगळ्यांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे. तर मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये ते सगळं सांगणार आहे की माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, आम्ही कसं भेटलो, केव्हा भेटलो आणि आता लग्नाला किती वर्ष झाली, माझं लग्न कोणत्या वयात झालं, A to Z तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सुरुवात करते. सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला सांगते की आमचं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही आहे. प्रॉपर अरेंज मॅरेज म्हणजे जसं मुलगी बघायला येतात मग होकार देतात असं प्रॉपर अरेंज मॅरेज आहे. सो आम्ही कधी भेटलो होतो ॲक्च्युली 2000. मी पहिले थोडीशी माझी बॅकग्राऊंड स्टोरी सांगते, मग तुम्हाला थोडीशी लिंक लागेल. तर मी 22 इयर्सची होती. 2018मध्ये मला जॉब लागली आणि तेव्हापासून माझ्या घरी थोडंसं मग सुरू झालं होतं लग्न करायचं. पण 23 वर्षाची झाल्यावर वगैरे मग ते सुरुवात झाली. मग मी इथे पुण्यातच होती जॉबला. त्यानंतर मग 2019च्या सप्टेंबरपर्यंत मी इथे होती आणि मग मला नागपूरला जॉब मिळाली. मग तिकडे मी शिफ्ट झाली. मग नागपूरला जॉब करत असताना सप्टेंबर नंतर परत मी एकदा इकडे भेटायला आली होती रेवतीला. 2019चीच गोष्ट आहे. डिसेंबर महिन्यामध्ये मी आली होती इथे आणि त्यावेळी ना रोशनचा बायोडेटा माझ्यासाठी आला होता. आणि खूप दिवसानंतर म्हणजे खूप बायोडेटे यायचे, पण माझं असं होतं की एक तर मला लग्न करायचं नव्हतं एवढ्या लवकर, तेव्हा मी हार्डली 24ची वगैरे होती. मला असं होतं की नाही थोडा वेळ थांबू आणि मग करू. 24 पण कम्प्लीट व्हायचेच होते आय गेस. तर माझं असं की नाही 25 वर्षाची होईपर्यंत तरी मला लग्न नाही करायचंय आणि म्हणून मग मी काही एवढं मनावर घेतलं नव्हतं. पण मग हा बायोडेटा आला आणि मला असं झालं की नाही हा मुलगा मला आवडलेला आहे. मग मी घरी पण सांगितलं की आवडलाय मला आणि मग मी रेवतीला पण सांगितलं होतं. मला अजूनही आठवतं की हा मुलगा आहे. बायोडेटा दाखवला, फोटो दाखवली, मला आवडला, म्हटलं तुला कसं वाटतोय बघ. आणि मग तिने पण तिचे काय सजेशन्स दिले, सगळं बोलणं झालं होतं. मग मी थोडीशी एक्सायटेड होती, पण मग ते काही गोष्ट पुढे गेली नाही. आम्ही आमच्या रिलेटिव्हमध्येच होते, तर मग आम्ही 1-2 वेळा त्यांना निरोप पाठवला की ठीक आहे आम्हाला आवडलेलं आहे तुम्ही सांगा. पण त्यांचा काही त्याच्यानंतर रिस्पॉन्स आला नाही आणि मग ती गोष्ट तिथेच हे झाली. मग 1 वर्षानंतर रोशनचा निरोप आला. एक्झॅक्टली 1 वर्षानंतर, म्हणजे डिसेंबरची ती गोष्ट होती 2019ची. तर डिसेंबर 2020मध्येच त्यांचा निरोप आला. पण मग आम्ही काही एवढं मनावर घेतलं नाही, आम्हाला नाही करायचं. आम्ही पण असंच केलं. आमच्या रिलेटिव्हला त्यांनी सांगितलं होतं की आम्हालाही ही मुलगी अशी बघायची आहे. आम्ही म्हटलं नाही, कारण मला थोडंसं झालं होतं की त्यांनी नाही म्हटलं होतं ना एकदा. माझ्या भावांचं पण असं झालं होतं की त्यांनी नाही म्हटलं होतं ना, मग आता नाही. त्यांना पण आम्ही तसंच सांगितलं. मग परत दुसऱ्यांकडनं निरोप आला होता. आम्ही त्यांना पण ते सांगितलं की नाही आम्हाला नाही करायचं आहे. मग आता आपण क्लिअरली नाही सांगू शकत की तुमच्याशी नाही करायचं आहे. मग फक्त असं सांगितलं की सध्या नाही करायचं आहे. मग सगळं झालं. मग सगळं झाल्यावर रोशननी मला 1 महिना वाट पाहिली असेल त्यांनी. मग त्यानंतर मला रोशननी 26 जानेवारी 2021ला मेसेज केला. इंस्टाग्रामवर मला मेसेज आला. मला अजूनही आठवते, मी माझ्या भावासोबत शॉपिंग करत होती नागपूरच्या ट्रिलियममध्ये आणि मग तिथे मेसेज आला आणि मी माझ्या घरी म्हणजे मुलांचे काही मेसेजेस मला बोलायला अलाव होतं की तू बोलू शकते. म्हणजे लग्नाच्या आधी आमच्याकडे होतं की तू बोलल्यावरच मग लग्न कर. सो पण म्हणजे विचारून की मी याच्याशी बोलत आहे मला सांगून सगळं करायला लागायचं. सो माझ्या भावाला विचारलं, म्हटलं अशी रिक्वेस्ट आली आहे त्या मुलाची, तर काय करायचं. मग तो म्हणला की ठीक आहे एक्सेप्ट कर. आपण दुसऱ्यांना सांगितलं नाही, पण डिरेक्टली मुलाची रिक्वेस्ट आली आहे म्हटल्यावर आपण एक्सेप्ट करू, बाकी पुढे बघे. मग बोलून असं नाही की बोललं तर लग्न करावंच लागेल. मग तो म्हणला की एक्सेप्ट कर. मग मी तिथे एक्सेप्ट केली आणि मी थोडीशी एक्सायटेड होती, कारण 1 वर्षाआधी मला आवडलं होतं, पण मग थोडं मूड ऑफ झालं होतं म्हणून मी नाही म्हणत होती. पण ॲट द सेम टाईम मी एक्सायटेड होती, कारण मला रोशन आवडलेला होता. मग म्हटलं ठीक आहे. मग रोशनचं आणि त्यांनी 1 वर्ष कशासाठी घेतलं ना हे अजूनही मला सांगितलेलं नाही आहे क्लिअर. तर तुम्हीच त्याला आता कॉमेंट करून विचारा, तो कमेंटचं रिप्लाय देईल. तो कॉमेंट्स बघत असतो, तर तो बघेल आणि रिप्लाय देईल तुम्हाला की त्यांनी 1 वर्ष का घेतलं हो म्हणायसाठी. त्यांनी मला अजून सांगितलेलं नाही आहे. तो असं काहीतरी कारण देतो, पण ते मला वाटत नाही खरं कारण असणार आहे. सो मग त्याचा मेसेज आला तेव्हा बुधवार होता मला वाटतं. त्याचंही वर्किंग डे होतं आणि माझंही वर्किंग डे होता.
सो दुसऱ्या दिवशी मग त्या दिवशी तर रात्री संध्याकाळी मेसेज आला, मी शॉपिंग करत होतो आणि मी खूप थकली होती, तर त्या दिवशी तर काही कॉलवर बोलणं झालं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी वर्किंग डे होता, बुधवार होता. मग मी म्हटलं की मला, आणि तुम्ही म्हणाल की तुला कसं काय इतके डेट्स वार वगैरे लक्षात राहतो. सो मी खूप पक्की आहे डेट्स लक्षात ठेवण्याच्या बाबतीत, तर मला जेवढं आठवलं तुम्हाला मी एक्झॅक्टली डेट्स वगैरे सांगते. सो बुधवार होता आणि माझं पण वर्किंग होतं, त्याचं पण वर्किंग होतं. त्याचं वर्क फ्रॉम होम चाललेलं होतं, तो IT आहे आणि मी बँकेत होती, त्याच्यामुळे मला जायला लागायचं. मग मी घरी आली आणि दिवसभर आमचं मग मेसेज त्या दिवशी पण झालं होतं. मग दुसऱ्या दिवशी पण मेसेज झालं, पण फोनवर बोलायचं होतं. मग त्यांनी म्हटलं होतं की आपण संध्याकाळी बोलू. म्हटलं ठीक आहे. आणि मग मी टेरेसवर जाऊन बोलायची. जेव्हा मुलांचे फोन यायचे असं कुठलं, तर मी टेरेसवर जाऊन बोलायचे. घरच्यांसमोर थोडं कम्फर्टेबल नाही व्हायचं बोलायला. तर मी टाईम वगैरे ठरवला. मी त्याला सांगितलं मी एवढ्या वाजता घरी येते, मग आपण बोलू. तर मग मी 7ला घरी यायची, 7:30पर्यंत माझं जेवण वगैरे आवरून त्याला म्हटलं मी 8ला फोन करते. म्हणलं ठीक आहे. मी त्याला बरोबर वर जाऊन बरोबर 8ला फोन केला. ती त्यावेळेची एक्साइटमेंट ना वेगळीच असते, एकदम वेगळी असते. म्हणजे जरी अरेंज मॅरेज असतं ना, त्याच्यामध्ये तुम्ही प्रेम शोधू शकता, म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते. पण हां, तुम्हाला मुलगा आवडायला हवा, कारण मला असे पण एक्सपिरियन्सेस आहे की त्या केसमध्ये मला बिलकुल इंटरेस्ट राहायचा नाही बोलायचा, पण मग घरचे म्हणताय की काय प्रॉब्लेम आहे या मुलामध्ये, चांगलं तर आहे सगळं, मग किंवा त्यांच्याकडनं खूप निरोप यायचे, त्याच्यामुळे मग बोलायला लागायचं. तर अरेंज मॅरेजमध्ये ती एक प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्हाला मुलगा आवडला आणि मुलाला पण तुम्ही आवडल्या, तर ती एक खूप छान स्टोरी होऊ शकते आणि तुम्ही खूप जास्त त्याच्यात खुलात जाऊ शकता आणि तुम्हालाही प्रेम होऊ शकते अरेंज मॅरेजमध्ये पण. सो असं झालं. मग मी टेरेसवर गेली 8ला, त्याला फोन केला. तो म्हणला की मी ना बाहेर आलो आहे जरा बिर्याणी खायला, तर मी थोड्या वेळात करू का, 10-15 मिनटं लागेल. म्हणलं ठीक आहे. मला अजूनही आठवते, टेरेसवर अंधार होता आणि मी अशी वाट बघत बसली होती 10-15 मिनटं. मग माझ्या आईचा मला आवाज आला, अंकित. म्हणजे ती 15-20 मिनटं वाट बघायची की तिला असं वाटायचं की असं नको व्हायला की ही पहिल्याच बोलण्यात सगळं सांगून दे, किंवा मी थोडी बडबडी आहे त्यामुळे सगळं फ्लोमध्ये निघून जातं. मग मी म्हटलं अगं आई, फोन 10 मिनिटांनी येणार आहे, तर मी म्हणून थांबलेली आहे, अजून बोलणं नाही झालं. मग ती म्हणलं ठीक आहे. मग परत 10 मिनिटांनंतर मला फोन आला. मग आम्ही बोललो. मला खरंच खूप छान वाटलं बोलून, म्हणजे खूपच. म्हणजे मला असं माझं फिक्स झालं की मला लग्न रोशनशीच करायचं आहे. म्हणजे मी त्याच्या आधी पण 5-6 मुलांशी बोललेली होती, तर कुणाचं काय कन्सर्न्स, खूप रोशनचे काहीच कन्सर्न्स नव्हते. आणि एक होतं फक्त घरच्यांचं की मी एकदम शहरामध्ये राहिलेली आहे. मी म्हणजे नागपूरलाच माझं सगळं, मी तिथे जन्म झाला, तिथेच मोठी झाली, मी गाव बघितलंच नव्हतं. मग सगळे रिलेटिव्स किंवा घरच्यांचं पण असं होतं की मग गावात कसं होणार ना. पण रोशनशी बोलल्यावर मला इतकी क्लॅरिटी आली होती की ठीक आहे, गावात जावं लागणार, घर आहे तर, पण ठीक आहे, तिथे राहायचं पण नाही आहे आणि विचार पण तसे नाही आहे की तू गावातल्यासारखी वागली पाहिजे, असे त्याचे विचार नव्हते. मग मी म्हटलं ठीक आहे. मग त्याचे एकदम बेसिक कन्सर्न्स होते अँड आय वॉज ओके विथ दॅट की ठीक आहे, हे तर सगळ्यांचे असलेच पाहिजे आणि असणारच. तर मला तर काही प्रॉब्लेम नाही वाटली, सगळं एकदम व्यवस्थित होतं. मग असं करता करता आम्ही 3 दिवस बोललो, म्हणजे सॅटर्डे पर्यंत, बुधवार गुरुवार शुक्रवार, सॅटर्डेमध्ये बोललो. मी घरी सांगितलं की मला ओके वाटतंय, तुम्ही डेट घ्या, म्हणजे बघण्याचा कार्यक्रम करू. आणि मग सॅटर्डेला यांचं ठरलं मला बघायला यायचं. त्या दिवशी पण माझं वर्किंग होतं आणि मला सुट्टी नव्हती मिळणार. तर मग मी त्या दिवशी खूप एक्सायटेड होती. मी नवीन साडीसुद्धा घेतली होती, रोशन मला बघायला येणार म्हणून, आणि ती साडी माझ्यासाठी आजही खूप जास्त स्पेशल आहे. रेड कलरची खूप सुंदर साडी होती. रोशन म्हणतो की त्या साडीमुळेच मी फसलो. मी मुलं बघायला येणार म्हणूनच ती साडी घेतली होती, पण मी फक्त रोशनच्या वेळीच तेवढी एक्सायटेड होती की मला ती साडी घालायची इच्छा झाली. आणि मी ऑफिसवरनं आली, घर काय आईने व्यवस्थित करून ठेवलं होतं, पण तरी पण मला सवय होती थोडंसं व्यवस्थित करायची, ते मी माझं केलं. रांगोळी वगैरे काढली येऊन, हे यांना, आणि आम्ही दोघं बोलत होतो त्याच्यामुळे कम्युनिकेशन होतं, त्यामुळे त्याला सांगितलं की माझं ऑफिस आहे तर तुम्ही ना लेट या. तर त्यांना मी 4ला बोलवलं. त्यांचं असं होतं की 2पर्यंत वगैरे येऊ, पण त्यांना म्हणलं नाही, तुम्ही 4 वाजता वगैरे या, माझं ऑफिस आहे, मी 2ला तर घरीच येईल. मी 2ला घरी आली हाफ डे करून. मग त्यानंतर सगळी तयारी केली, मी रेडी झाली. मी इतकी थकलेली होती पण छान दिसत होती. मग त्यानंतर रेडी होऊन वगैरे मग हे आले, मग बघण्याचा कार्यक्रम झाला. आमचं दोघांचं ऑलरेडी बऱ्यापैकी बोलणं झालेलं होतं, म्हणजे त्याच्यामुळे मग आमचं तर दोघांचं तर एकदमच फिक्स होतं. फक्त घरच्यांना दाखवायचं आहे किंवा मला त्याने फेस टू फेस बघितलं नव्हतं किंवा मी त्याला बघितलं नव्हतं, म्हणून ही पाहणीचा प्रोग्राम. पण बोलण्यावरनं स्वभाव आम्हा दोघांनाही 3 दिवसात एकदम छान पटलेले होते.
आणि खरं सांगायचं म्हणजे मी तर 5 मुलं बघितले होते रोशनच्या आधी, पण रोशनने खूप मुली बघितल्या होत्या आणि घरचे तर एकदम कंटाळले होते की तू बाबा आता फायनल कर. आणि माझ्यासाठी रोशन जरा हे पण होता की नाही इथे मी करेल, पक्क करेल, मला आहे ओके क्लॅरिटी आहे. आणि म्हणून मम्मी मला नंतर सांगत होत्या की जेव्हा याला मुलगी बघायला जायचं म्हटलं तर याचा मूड आधीच ऑफ असायचा आणि हा आपली टी शर्ट जीन्स काहीतरी घालून जायचा. पण तुला बघा, आणि मम्मीला पण म्हणायचा की तू नको येऊ, मी पहिले बघून येतो, मला पटली तर मग आपण पुढे बघू. पण तुझ्या केसमध्ये हा एकदम रेडी होऊन आला, म्हणजे फॉर्मल्स वगैरे घालून आला. प्लस मलाही म्हटलं की मम्मी तू चल, नाहीतर हा म्हणत नाही की बघून घे, तू पण बघून घे, म्हणजे याला पण क्लॅरिटी होती. तर आमच्या दोघांना क्लॅरिटी होती बऱ्यापैकी, फक्त घरच्यांना फार नव्हती. कारण आम्ही बोलत होतो 2-3 दिवसात काय सांगणार ना, आणि घरच्यांना जर सांगितलं पण ना की असं असं मला सगळं वाटतंय, तर माझे भाऊ होते मोठे, त्यांना एक्सपिरियन्स, तर ते म्हणायचे की 2 दिवसात काही कळत नसतं, एवढं एक्सायटेड नाही व्हायचं. म्हणून मग मी पण फार काही सांगितलं नाही, त्यांनी पण फार काही सांगितलं नाही. आणि असं झालं. मग ते मला बघायला आले, आमचा पाहण्याचा प्रोग्राम झाला. घरी गेल्यावर त्यांनी निरोप पाठवला की आम्हाला मुलगी आवडलेली आहे. आणि माझ्या घरी जरा माझ्या बाबांचं नाही होतं, कारण त्यांना दुसरा मुलगा आवडलेला होता आणि त्यांना असं वाटत होतं की मी नागपूरमध्येच असली पाहिजे. पण माझं असं बिलकुल नव्हतं की मी नागपूरमध्येच असली पाहिजे, मला उलट नागपूरला नव्हतं राहायचं. सो मग त्यांचं थोडं नाही होतं म्हणून ते थोडेसे टाळ करत होते. पण फायनली माझा निर्णय फिक्स होता. आणि मग रोशनने मला हे पण विचारलं होतं की तुमच्याकडे कुंडली वगैरे बघतात का, जर बघत असेल तर तुम्ही आधीच बघा, कारण माझा काही फार विश्वास नाही. कारण मग नंतर असं नको व्हायला की सगळं आवडलं, सगळं बोलणं झालं आणि मग म्हणाल की कुंडली मॅच होत नाही. दॅट्स ट्रू, असं होतं, खूप ठिकाणी होतं. म्हणून मग मी पण मग घरच्यांना सांगितलं की कुंडली बघू नका, मला पडलीच नाही कुंडलीची. तर आमच्या दोघांचीही गुण मॅच होत नाही, म्हणजे आमच्या दोघांची कुंडलीच मॅच होत नाही. मग माझ्या बाबांनी माझ्या न कळत मी ऑफिसला गेल्यावरती बघून आले आणि मग संध्याकाळी परत तेच, कुंडली पण मॅच होत नाही. म्हणलं बाबा मला मन जुळलेलं आहे ना, कुंडलीचं मला काहीच पटलं नाहीये. आणि अशा खूप सारे लग्न आहेत की ज्यांची कुंडली मॅच झाली पण त्यांचं लग्न कधीच मॅच नाही झालं, ते कधीच टिकलं नाही. सो या गोष्टींवर मी आणि रोशन दोघे जण जास्ती बिलीव्ह करत नाही. मग आमची कुंडली पण मॅच होत नव्हती, पण मग आमचं झालं की नाही ओके आहे. मग परत 1 वीक आम्ही बोललो आणि रोशन पण क्लिअर होता की मी मुलीला पर्सनली भेटल्याशिवाय लग्न करणार नाही. आणि माझं पण तसं होतं की मला असाच मुलगा हवा होता की मला पर्सनली भेटायचं आहे, म्हणजे असा पाहणीचा प्रोग्राम सगळ्यांमध्ये इज ओके, पण पर्सनली भेटल्याशिवाय आपण हो नाही म्हणू शकत एक फायनल. कारण आणि फोनवर बोलणं आणि भेटून बोलणं हे थोडं वेगळं पडतं. मग आमचं ठरलं की आपण भेटायचं, बोलायचं. आम्हाला सॅटर्डे संडेच वेळ असायचा, दोघंही वर्किंग असल्यामुळे आम्ही जे काही गोष्टी ठरवायच्या मग ते सॅटर्डे संडेलाच ठरवायचं. तर मग नेक्स्ट सॅटर्डे भेटायचं असं ठरवलं. मधू तुम्हाला माहिती असेल, खूप साऱ्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मधूला नागपूरलाच राहते ती, रोशनची खूप छान फ्रेंड आहे. आणि मधूपेक्षा वैभव त्याचा खूप छान फ्रेंड आहे, तिचा नवरा म्हणजे. तर त्यामुळे मग तो तिच्या घरी यायचा. मग त्याने ठरवलं की मी 2 दिवस येतो, आपण 1 दिवस नाही 2 दिवस भेटू, आपण सॅटर्डेलाही भेटू, संडेलाही भेटू, म्हणजे आपल्याला काय ते सगळं बोलायचं ते आरामात निवांत बोलता येईल 2 दिवस. म्हणले ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मला त्या सॅटर्डे संडेला सुट्टी होती, कारण मला 2nd आणि 4th सुट्टी असायची. मग पहिल्याला नव्हती म्हणून मग 2ndला होती. मग तो सॅटर्डे संडे आला. मग सॅटर्डेला आम्ही असंच CCD मध्ये भेटलो. तेव्हा रोशनला काही मी फार आवडली नव्हती. तो म्हणला माझं थोडंसं मूड ऑफ झालं होतं, तू काय अशी व्यवस्थित नव्हती आली. पण ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणे, आता तुला करायचंच होतं, कारण घरच्यांना असं झालं होतं की बाबा बस तू थांबव आता. सो पण बाकीच्यांपेक्षा बरीच होती असं त्याचं म्हणणं होतं. मग आम्ही भेटलो, बोललो खूप वेळ. आणि मी रोशनसाठी तेव्हा होतं, रोशन मला बघा, मी तुम्हाला ती डेट सांगायची राहिलीच. रोशन मला बघायला आला होता, ते होतं 30 जानेवारी. आणि मी त्याला फर्स्ट टाइम भेटली ते होतं 6 जानेवारी. आणि 7 जानेवारीला तो व्हिडिओ होता, तुम्हाला सांगते पुढे. मग 6 तारखेला आम्ही भेटलो, CCD मध्ये भेटलो, खूप वेळ गप्पा मारल्या. आणि माझं ऑफिस होतं तुम्हाला सांगते फ्रायडेला, पण मी इतकी जास्त एक्साइटेड होती त्याला भेटायला. आणि असं नसतं होत ना की म्हणजे अरेंज मॅरेज आहे, आपण आपलं अजून फिक्सही झालं नाही आहे, आपण एखाद्या मुलासाठी गिफ्ट कसे घेऊ शकतो ना. पण तोही मनातल्या मनात शुअर होता आणि मीही शुअर होती की नाही आमचं लग्न होणार आहे. सो माझी एक फ्रेंड आहे दिव्या, कॉलेजची फ्रेंड होती, तिला घेऊन मी गेली, आर्चीजमध्ये गेली. रोशनसाठी ग्रीटिंग कार्ड आणि एक हे आहे, हे अनायाने थोडंसं फाडलेलं आहे आता, पण हे जेव्हा मी फर्स्ट टाइम रोशनला भेटली ना तेव्हा मी त्याला हे दिलं होतं. तर याच्यामध्ये रोजचे काय काय वेगवेगळे मेसेज आहे
तर हे गिफ्ट प्लस एक कार्ड दिलं होतं. ते मला माहीत नाही रोशनने जपून ठेवलं आहे का, पण आय एम शुअर तो त्याने जपून ठेवलेलं असणार आहे ते. सो ते कार्ड मी त्याला दिलं. अजून काहीतरी दिलं होतं, 2-3 गिफ्ट्स घेऊन आले त्याच्यासाठी. त्याने माझ्यासाठी काही नव्हतं आणलं. बहुतेक त्याला तेवढं शुअर नसेल जेवढं मला होतं. तर मग मी त्याच्यासाठी गिफ्ट्स घेऊन गेली आणि तो आला. मी पहिले म्हणजे मी इतकी जास्त एक्सायटेड होते. मी नेहमी लेट होणारी मुलगी, मी पहिले पोहोचली होती तिथे जाऊन. आणि मग तो आला, आम्ही भेटलो, बोललो खूप वेळ. आणि मला माहिती नव्हतं तेवढ्या आवडीनिवडी त्याच्या, की त्याला काय आवडतं काय नाही आवडत. त्याला पिझ्झा सँडविचेस असं जंकी फूड नाही आवडत, तो एकदम जिमी माणूस होता. पण मी त्याला सँडविचेसच्याच ठिकाणी घेऊन गेली होती. आणि मग आम्ही खूप वेळ बोललो आणि मग घरी आलो. हां, पहिले आम्ही सँडविचेसच्या ठिकाणी गेलो होतो, मग CCD केलं होतं. त्या दिवशीच तो घरी गेला. आम्ही 4 वाजेपर्यंत वगैरे आमचं आटोपलं होतं. मग मी घरी गेली. मग त्याने मला म्हटलं की उद्या परत भेटायचं ना. हां म्हटलं हां भेटू. तर घरच्यांचं थोडं होतं की रोज रोज कशाला, पण त्यांचं होतं की ठीक आहे तुम्ही क्लिअर व्हा, तुमचं काय थॉट्स वगैरे तुम्ही बोला. मग त्याने मला विचारलं की तुला जमेल का छान असं रेडी होऊन यायला, 1 पीस वगैरे घालून यायला. आय वॉज लाईक ठीक आहे बिलकुल, का नाही. आणि मी इतकी एक्सायटेड. माझ्या आईला म्हणले, त्यांनी मला म्हटलं की तू असं छान रेडी होऊन येशील का 1 पीस वगैरे. मग म्हणले आई ठीक आहे जा. मग म्हणलं चल घ्यायला जाऊ. मग आम्ही घ्यायला गेलो. मला रेड कलरचाच घ्यायचा होता. मला काही आयडिया नव्हती की काय कसं होणार आहे. पण व्हॅलेंटाईन वीक होता तर मी म्हटलं चला रेड कलरचा घेऊ आपण. मग मी गेली. 7 तारखेला मी भेटणार होतो. मग मी गेली, मस्त 1 पीस घेतला. आणि मी त्याला फोटो पण पाठवला, हा घेऊ का असं दिसत. मला हां ठीक आहे. म्हणजे आमचं लग्न काहीच फिक्स नव्हतं. आणि आम्ही एकदम फ्रँक, जसं आपलं लव्ह मॅरेजमध्ये होतं ना तसं, की मी विचारून घेणार, तर त्यांनी मला सांगितलं तू हे घालून ये वगैरे वगैरे. फर्स्ट टाइम मीटिंग अशी होती आमची. घरातल्यांना फार काही माहिती नव्हतं. सो मी गेली आणि घेऊन आली. मग दुसऱ्या दिवशी भेटायचं होतं. मग संध्याकाळी मग मला काहीच आयडिया नव्हती. मला वाटलं नॉर्मल भेटायचं आहे, काल भेटलो तसं भेटायचं आहे. मग मी गेली, छान रेडी वगैरे होऊन गेली. आणि मला तो म्हणला की त्याला नागपूरमधलं फार माहिती नाही, असं तो दाखवत होता की कुठे जायचं आहे माहिती नाही आहे, पण अरेंजमेंट तिकडे व्हायची होती ना, म्हणून तो थोडा डिले करत होता. म्हटलं मला सांग ना कुठे जायचं आहे, मी तुला सांगते. पण ही वॉज लाईक नाही थांब सांगतो, बघू, मी रस्ता बघतो, असं बिसं करत त्यांनी नेलं. आणि आम्ही तिथे 6ला पोहोचलो. जेव्हा मी खाली उतरली कारच्या, आय वॉज सो शॉक्ड. इतकं सुंदर सगळं प्लॅन केलं होतं रोशननी. बरं हां, त्याने तेव्हा केलं, त्याच्यानंतर ते कधीच केलं नाही. पण ठीक आहे, ते एक जे होतं ना ते माझ्यासाठी आयुष्यभरासाठी एकदम स्पेशल होतं. म्हणजे मी ते कधीच विसरू शकणार नाही. आणि मला त्या क्षणी असं झालं की ठीक आहे, हा पुढे नाही करणार, पण आज मला कळतोय की हा परफेक्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे मी खरंच एकदम मस्त, म्हणजे असं नाही त्याने सरप्राईज दिलं म्हणून, पण असं ना एक फिलिंग असते की नाही खूप छान माणूस आहे असं. मग त्यांनी ते सगळं मस्त तिथे प्लॅन केलं होतं. सेंटर पॉईंट हॉटेल सगळ्यांना माहिती असेल नागपूरचे जे आहेत, तर तिथे त्यांनी प्लॅन केलं होतं. मग मी कारमधून खाली उतरली. त्यांनी माझ्यासाठी गेट उघडलं. आणि मला त्यांनी एक प्रश्न विचारला होता की जर मी तुझ्यासाठी गेट नाही उघडलं तर तुला काय वाटेल. मला काय, मी माझा उघडून घेईल. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की मी करू शकतो तुझ्यासाठी, पण मला अशी मुलगी नको आहे की जिला अपेक्षा आहे की त्यांनी माझ्यासाठी गेट उघडावं. तर मग त्याला माझं आन्सर ऐकायचं होतं की हिचं काय म्हणणं आहे याच्यावर. म्हटलं नाही ठीक आहे, मी माझं उघडू शकते. त्यांनी माझ्यासाठी गेट उघडलं. म्हटलं अरे तुला तर नव्हतं उघडायचं ना. तुला नाही, असं नाही आहे की मला नव्हतं उघडायचं, फक्त मला असं म्हणायचं की समोरच्याची ही अपेक्षा नसली पाहिजे, किंवा मग एक स्वभाव कळतो यावरनं माणसाचा. सो ते झालं. मग आम्ही गेलो. तिथे लिफ्टमध्ये जाताच आतमध्ये जाता मस्त गाणं लागलं, देखा हजारो दफा. आणि ते गाणं तेव्हापासनं माझं एकदम फेवरेट, माझं एकदम क्लोज आहे. म्हणजे ते सगळं अरेंज केलं होतं रोशनने, आणि हे सगळं सांगितलं होतं त्याच्या अकॉर्डिंगली. ते सगळ्या गोष्टी तिथे होत्या. मग तिथे आम्ही केक कटिंग झालं, आम्ही खूप वेळ गप्पा गोष्टी, खूप 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 छान होतं. म्हणजे आम्ही इतक्या गप्पा गोष्टी केल्या की आम्ही 6ला भेटलो होतो. 11 वाजले. आमच्या दोघांचंही भान नव्हतं. आम्ही फर्स्ट टाइम भेटत होतो. आणि मग मला 11 वाजता मी बघितलं, म्हणलं हो 11 वाजलेले आहेत. आणि मी घरी पहिल्यांदा 11 वाजतापर्यंत कोणत्या मुलासोबत बाहेर असणार आहे. पण घरच्यांचाही काही फोन आलेला नव्हता. तर ठीक आहे, मग घरी गेली. घरच्यांना पण काय आयडिया नव्हती की एवढं सगळं असणार आहे. फोटोग्राफर वगैरे वगैरे सगळं होतं. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. मी खाली लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.
तो व्हिडिओ सगळ्यात पहिला आहे आमच्या चॅनलवर, कारण ती सगळ्यात मोठी मेमरी होती आमची, सगळ्यात पहिली, म्हणून मी तो सगळ्यात आधी व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्ही बघितला नसेल कारण तो खूप जुना आहे, 3 वर्ष आधीचा, तर मी तुम्हाला लिंक शेअर करते, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि ती आमची फर्स्ट मीट होती. फर्स्ट म्हणजे तशी थर्ड होती, पण ऑफिशियली सगळ्यात छान प्लॅन करून वगैरे फर्स्ट मीट होती. सो आम्ही भेटलो आणि मग त्यावेळी आमचं झालं की फायनल, अभी अपने को शादी करनी है. म्हणजे त्याच्यानंतर काही सेकंड चान्स नव्हता की आता नाही करायची, असं नव्हतं. फायनल झालं. मग मी घरी आली. मग तो पण आला मला घरात सोडायला, वरतीपर्यंत आला होता. सॉरी म्हटलं त्यांनी माझ्या आईबाबांना की आम्हाला लेट झालं असं बिसं. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही. 11 साडे 11 झालं होते घरी येईपर्यंत. आणि मग रस्त्यात मधू पण भेटली, मग तिथे पण 5-10 मिनटं गेले होते. मग सगळं झालं, घरी आली. मग आम्ही परत 1 वीक बोललो. आणि मग माझ्या घरच्यांनी त्यांच्या घरी जायचंच होतं, म्हणजे त्यांचं घर वगैरे काय बघितलं नव्हतं. म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये काय होतं, पहिले ते बघायला येतात, मग मुलीवाले बघायला जातात, मग घरदार बघतात, मग सगळं ओके आहे का, मग सगळ्या गोष्टी फायनल झाल्यावर मग मुलींचं काय ते. आमचं तसं नव्हतं. आम्ही आमचं पहिले फायनल केलं आणि मग घरच्यांनी सांगितलं येस यू कॅन गो अहेड. म्हणजे असं म्हणू शकता की लव्ह मॅरेज होतं, पण आम्ही दोघंही छान प्रेमात पडलो आणि मगच आम्ही लग्न केलं. सो मग ते झालं. मग त्यांनी मग तिथनं मग मी म्हटलं की तुम्ही बघा, त्यांच्याकडे जा फायनल करण्यासाठी. आणि मग मुलीकडे फायनल होतं, पण आमचं आता ऑलरेडी सगळं फायनल झालं होतं आणि यांनाच जायचं होतं. मग रोशन मग सगळे माझ्या घरचे रोशनच्या घरी गेले आणि तिथे फायनल केलं. तर जनरली काय होतं ना, मुलाकडचे घेऊन येतात सगळं मुलीसाठी फ्रुट्स वगैरे, जसं आता आम्ही आमच्या वहिनींसाठी घेऊन गेलो, असं मी सगळं तिकडे न्यायसाठी रेडी करून दिलं होतं. कारण मी खूप अशी एक्सायटेड होती की चला ठीक आहे फायनल आहे आपली, सो हे सगळं तुम्ही घेऊन जा. मी सगळं रेडी करून दिलं होतं रोशनसाठी. आणि मग ते 7 तारीख आणि 13 तारखेला आमचं लग्न फायनल झालं होतं. आणि आजची 13 तारीख आणि आज मी हा व्हिडिओ शूट करते आहे, तुमच्यापर्यंत 1-2 दिवसात पोहोचेल. तर मग 13 तारखेला आजच्या दिवशी आमचं लग्न फायनल झालं. मी नव्हती तिथे, रोशनला टिक्के वगैरे लावले आणि ते फायनल झालं. मग एंगेजमेंट करायची होती, पण रोशनचं असं होतं की मला फार मोठं नाही करायचं आहे, पण माझी इच्छा होती म्हणून आम्ही लग्न करणार होतो. त्याला तर रजिस्टर मॅरेज करायचं होतं. मग तिथनं असं होतं की आम्ही एंगेजमेंट आणि लग्न सोबत करू, म्हणजे जवळ करू. तर ठीक आहे. आणि रोशनचं म्हणणं होतं की जास्ती लग्न पण फार दिवस नाही लांबवायचं, आणि मला पण म्हणजे ठीक आहे 2-3 महिन्याची गॅप ओके होती. थोडीशी प्रॉब्लेम पण झाली होती. तिथनं येताच माझ्या बाबांची तब्येत खूप खराब झाली होती, तर ती घरीच नाही आले, त्यांना हॉस्पिटलमध्ये मग ॲडमिट केलं होतं. दुसऱ्या दिवशी 14 फेब होतं आणि रोशनने माझ्यासाठी खूप छान गिफ्ट पाठवलं होतं, पण ते काय माझी इच्छाच नव्हती, म्हणजे मी अशी खुश नव्हती कारण बाबा घरी नव्हते. रोशनने खूप छान वॉच गिफ्ट केली होती मला, ती आहे अजून पण मी घालते, तुम्ही बघितलीच माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये. मग असं होतं की वारंवार कसं यायचं, एकदम प्रत्येक सॅटर्डे चला नागपूरला, असं नव्हतं शक्य होणार. म्हणून मग रोशन 10 दिवसाच्या गॅपने वगैरे मला भेटायला आला. मग असं चाललं होतं आमचं. मग परत मी अमरावतीला गेली होती, कारण मग आमची शॉपिंग करायची होती आणि तो 2-3 महिन्याचा पिरियड ना खूप छान होता. आमचं लग्न 29 एप्रिलला आम्ही ठरवलं होतं आणि एंगेजमेंट ठरवायचीच होती. एंगेजमेंट कधीतरी आधी करू असं फक्त ठरलं होतं. सो 29 एप्रिलला लग्न ठरवलं. आम्ही सगळी शॉपिंग सुरू केली. मला वाटते फेबमध्ये आम्ही सगळी शॉपिंग केली. मी फेबमध्ये अमरावतीला गेली होती. सोन्याची शॉपिंग, कपड्यांची शॉपिंग आम्ही सगळी अमरावतीवरून केली. माझे एक रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडे मी थांबली होती आणि मग रोशनच्या मामांकडे मी गेली होती. मग तिथनं आम्ही शॉपिंगला गेलो, असं सगळं झालं. ते पण आम्ही भेटलो होतो, तेव्हाचे आमचे फोटोज वगैरे आहेत, ते पण मी तुम्हाला बाजूला शेअर करते, मला जर इझिली भेटले तर ते. आणि खूप छान मेमरीज होत्या त्या. खूप एक्साइटमेंट असायची, रोशन येणार, भेटणार आम्ही दोघं. आणि असं व्हायचं ना की 2 दिवस तो थांबायचा, सॅटर्डे संडे मधूकडे थांबायचा. आम्ही सॅटर्डेला भेटायचो, संडेला पण भेटायचो. आणि मम्मींना पण एकदा त्यांनी हॉस्पिटलला आणलं होतं नागपूरला, तर तेव्हा पण आले होते. म्हणजे 2-3 वेळा भेट झाली आमची तेवढ्यात 1 महिन्यात. आणि सॅटर्डे संडे पण थांबायचा. आणि मंडेला तो जायचा सकाळी, संडेला नाही जायचा, मंडेला सकाळी जायचा. आणि मंडेला सकाळी मला ऑफिसमध्ये येऊन भेटून जायचा. तर ते पण आठवते की मी बँकेत होती, मी बँकेत यायची, तो यायचा, चला आपण चहा प्यायला तरी जाऊ. मग चहा पिऊन मग तो तिकडे मग रेडी होऊन मग मी घरी जाईल, असं अमरावतीला जाईल. आणि तोपर्यंत मग असं म्हणजे 3 दिवस पूर्ण भेटायचो आम्ही. आणि तो पिरियड खूप छान होता. असं हळूहळू करता करता आमची छान अशी बॉन्डिंग व्हायला लागली. असं तसं लग्न जवळ आलं
आणि फेबच्या एंडपर्यंत कोरोना लागला, जोरात कोरोना लागला. 2021ची गोष्ट, दुसरा कोरोना होता. सो मग आमचं लग्न कसं होणार प्रश्न पडला. रोशन होतं लग्न पोस्टपोन करायचं नाही, आपण घरात 2 माणसात लग्न करू, पोस्टपोन करायचं नाही. कारण तेव्हा परिस्थिती पण अशी होती की कधी हे थांबणार सांगता येत नव्हतं. मी म्हणत होती की जूनमध्ये वगैरे बघू, पण त्याचंच होतं की काय चान्स आहे की 2 महिन्यात हे सगळं होईल, सगळं क्लिअर. नाही. मग ठीक आहे, आमचं हॉटेल बुक झालं होतं, सगळं आमची कपड्यांची शॉपिंग झाली होती, थोडी शॉपिंग बाकी होती. तर तेव्हा कोरोना लागून गेला. पण तरीही माझ्यातली हिंमत मी हारली नव्हती की होईल सगळं एप्रिलपर्यंत ओके असं म्हणत माझं मला वाटते मार्केट ना 4 वाजेपर्यंत सुरू राहायचं. तेव्हा मी तेवढ्या ह्याच्यात रोशनची पण शॉपिंग सगळी मी केली. म्हणजे त्याच्या फेट्यापासून त्याच्या गळ्यात काय घालायचं, कपड्यांची शॉपिंग झाली होती, पण ज्वेलरी, छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे, फेटा, आमची ओढणी, हे ते सगळं काय नव्हतं झालं. तर मी माझं ऑफिसमधनं 2 तास सुट्टी काढायची, म्हणजे 2 ते 4 आईला सांगायची तू रेडी होऊन राहा. मी ऑफिसमधनं घरी यायची, आईला घ्यायची, आम्ही दोघी जायचो मार्केटमध्ये, 2 तास शॉपिंग करायचो, मार्केट बंद व्हायचं, मी ऑफिसला जायची. इतकी दगदग करायची मी. आणि सगळी शॉपिंग केली, रोशनसाठी पण केली, माझ्यासाठी पण केली. आणि हळूहळू परिस्थिती परत बिकट होत गेली. म्हणजे काय लग्न होणारच नाही चांगलं याची श्युरिटी आली. आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये म्हणजे एप्रिलमध्येच आम्हाला कळलं की आता लग्न होऊच शकत नाही. कारण ज्या हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केली होती ना, त्या हॉटेलचे पण सगळे पॉझिटिव्ह होते. म्हटलं नको. आणि त्यातल्या त्यात आमच्या घरात बाबा आणि रोशनच्या मम्मी पण, तर दोघांनाही थोडीशी तब्येतीची प्रॉब्लेम आहे, दोघांनाही हार्टची प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे म्हटलं यांच्यासाठी रिस्क नको, म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं की बघू घरातल्या घरात कसं करायचं. मग 4 एप्रिलला माझी एंगेजमेंट होती. मग घरात एकदम 5 माणसांमध्ये छोटीशी घरातल्या घरात एंगेजमेंट झाली. एंगेजमेंटचा लाचा सुद्धा सुंदर घेतला होता. तो आता माझ्या भावाच्या रिसेप्शनमध्ये मी घातला होता ना, तोच तो एंगेजमेंटचा लाचा आहे. तो मी घातलाच नव्हता परत, तेव्हाच घातला होता फक्त, पण तिथं घरातल्या घरात झाली होती. मग तसं ते झालं, मग एंगेजमेंट झाली. त्यानंतर 17 एप्रिलला माझा बर्थडे होता. ही स्टोरी ऐकण्यासारखी आहे. तर तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की कोणी कुठे जाऊ शकत नव्हतं, परमिशन घ्यावी लागत होती, म्हणजे अमरावतीतून नागपूर यायला. आणि रोशननी मला सांगितलं की मी नाही येऊ शकणार, तुझा बर्थडे आहे फर्स्ट, पण इतकी परिस्थिती अशी आहे की मी कसं येऊ. थोडं वाईट वाटत होतं की आपलं लग्न जुळलेलं आहे आणि तो आपल्यासोबत पाहिजे, पण ते काही शक्य होत नव्हतं, होणारच नव्हतं. म्हणून मग त्यांनी पण तसं सांगितलं. पण त्यांनी मला असं सांगितलं, पण त्यांनी इतके प्रयत्न केले ना मला भेटायला येण्याचं त्या बर्थडेला. म्हणजे तेव्हाचा तो आता आठवला तर मला असं आनंदही होत आहे, अंगावर काटे पण येत आहे. आणि आता तो तसा नाही आहे. तो असा बर्थडे काय येत जात राहतो, व्हॅलेंटाईन्स डे काय येत जात राहतो. पण तेव्हा त्यांनी खरंच खूप छान सगळं केलं. म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन्स नव्हत्या तेवढं त्यांनी केलं. आणि तो मग ना बर्थडेला माझा आला होता. तो कसा आला होता तुम्हाला सांगते. त्यांनी माझ्या आईबाबांना सांगितलं होतं की मी येतो आहे. आणि त्या वर्षी माझ्या आईबाबा काय म्हणतात, सकाळी उठल्या चल पटपट रेडी हो, सगळं साफ करू, असं करू तसं करू. मला थोडंसं असं वाटलं की रोशन येतो आहे का, पण त्यांनी तर मला सांगितलं येऊ शकणार नाही. आणि सांगितल्यापेक्षा तो येणार कसा, परिस्थितीच इतकी बिकट होती की तो येऊ शकणार नव्हता. मग तर मी म्हटलं हे असे का, तर मला म्हणते आत्या येत आहे. म्हटलं बापरे, 24 वर्षात कधी आत्या आली नाही, 25व्या बर्थडेला आत्या कशी येत आहे. तर मला असं थोडीशी हिंट लागून गेली होती की रोशन येतो आहे. सो मी खूप एक्सायटेड होती. मी पण छान मस्त रेडी होऊन बसली होती. त्यावेळी मी ब्लू कलरचा ड्रेस घातला, तर तो आता मला होत नाही. तो ड्रेस घालून वगैरे मस्त छान रेडी होऊन बसली होती. आणि रोशन लवकर आला होता सकाळी, कारण तिकडे मला वाटत आले काय परमिशन वगैरे नाही. त्यांनी खूप सारे पापड बेलत तो आला होता. अक्षू म्हणजे रोशनचा मामे भाऊ, तो आला होता सोबत. आणि हे लोक असे हातात गिफ्ट घेऊन आले होते. त्यांनी नागपूरमध्येच कुठेतरी गिफ्ट बुक केलं होतं आणि ते घेऊन आले होते. आणि खूप छान असं डेकोरेट करून आणलं होतं. सो ते हातात, आणि हे सांगता की आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललो. त्यांनी हॉस्पिटलची एक अपॉइंटमेंट बुक केली की मला नागपूरला हॉस्पिटलला जायचं. आणि त्या अपॉइंटमेंटला घेऊन तो माझ्या बर्थडेसाठी आला. आणि नागपूरला जेव्हा त्यांनी गिफ्ट पिक केलं तोपर्यंत त्यांनी सांगितलं की मला कोणीच पकडलं नाही. आणि जेव्हा मी गिफ्ट पिक केलं आणि मग सोबत घेऊन होतो तेव्हा मला पकडलं पोलिसांनी. म्हटलं की कुठे, त्यांनी सांगितलं की आमची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. तर त्या पोलीस म्हणलं की ठीक आहे तुम्ही जिथेही चालले फक्त सेफ जा आणि फिरू नका बाहेर, असं मी सांगितलं. त्यांनाही कळून गेलं होतं. सो म्हणजे इतके प्रयत्न करून तो माझ्या बर्थडेला आला होता. आणि मग तो आला घरी. आमचा तो दिवस खूप छान. मग घरी आला, मधुवैभव पण आले होते. माझा बर्थडे खूप छान असं सेलिब्रेट केला त्यांनी.
माझ्यासाठी गोप्रो गिफ्ट आणला होता, मला फोन गिफ्ट आणला होता. मला बिलकुल एक्सपेक्टेड होतं की मला फोन पण घेऊन दिला पाहिजे, पण त्यांनी माझ्यासाठी फोन, गोप्रो सगळं घेऊन आलेला होता. गोप्रोचं जरा ठरलेलं होतं, कारण आम्ही जेव्हा बोलता बोलता असं विचार केला होता तेव्हापासून आमचं ठरलेलं होतं की आम्ही यूट्यूब चॅनल ओपन करू. त्यांनी मला विचारलं होतं की तुला आवडेल का असं करायला. म्हटलं हो, मला बिलकुल आवडेल, मला बोलायला तसंच आवडतं, आपण करू शकतो. आणि आमचा त्याच्यावर थोडासा विषय झाला होता आणि आम्ही ट्रॅव्हलचं चॅनल ओपन करू असं झालं होतं. आणि म्हणून त्यांनी मला गोप्रो तेव्हाच गिफ्ट केला की चला मला लग्न झाल्यावर घेतल्यापेक्षा आताच घेऊन देतो हिला, तर तू लग्न झाल्या सुरू करू शकेल असं. आणि मग गोप्रो वगैरे वगैरे सगळं गिफ्ट आणि सगळं असं छान तो माझ्या बर्थडेला आला. ही एप्रिल 17ची गोष्ट. आणि त्यानंतर मग 29 तारखेला आमचं लग्न होतं, पण ते काय हॉटेलमध्ये शक्य होणार नव्हतं. पण माझ्या भावांनी इतकी मेहनत घेतली की घरातही लग्न खूप छान केलं. लग्नाचा व्लॉगसुद्धा माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही नसेल बघितला तर तो पण जाऊन बघा. खूप सुंदर असं घरात लग्न झालं होतं. आमचे कपडे वगैरे तर सगळं रेडी होतंच, फक्त लग्नाचं होतं. तर लग्न टेरेसवर झालं आणि जेवण एकदम खाली होतं अंगणामध्ये. सो असं तेव्हा 20ची परमिशन होती, पण यांच्याकडनं 9 लोक आले होते आणि तसं करता करता आमच्याकडे 60-70 लोक झाले होते खाली वर घरात असं पकडून. माझे रिलेटिव्स फार कोणी आले नव्हते, फक्त माझ्या मामी होत्या, मामीची मुलगी होती आणि एक मावशीचा मुलगा होता. बाकी मग ओळखीचे असे जवळपासचे लोक ते होते. आणि मग घरचे असं करून आमचे 50-60 लोक, तरी 60-70 लोक झाले होते. आणि असं घरातल्या घरात मस्त लग्न झालं. मी घरी आली, माझी एंट्री कशी झाली, आमचं गावातनं लग्न झालं होतं त्याच्यामुळे गावातच मग एंट्री वगैरे कशी झाली, गावातल्या लोकांनी खूप सुंदर सजवून ठेवलं होतं. हे पण व्हिडिओ आहे यूट्यूबवर, ते पण तुम्ही नक्की बघा. मी सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. सो असं सगळं होतं. सो आमचं अरेंज मॅरेज आहे आणि असं आम्ही भेटलो. त्यानंतर असं सगळं लग्न झालं. मध्यंतरी असा पिरियड होता, ते सगळं तुमच्याशी मी शेअर केलं. तर तुम्हाला माझी स्टोरी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.